घरामध्ये गाडी असल्याचं कारण देत लाडकी बहीण योजनेतून मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला। चिपळूणमधल्या कौंढर ताम्हाणीमधली ही घटना आहे। 12 वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं। त्यानंतर 3 वर्षाच्या मुलीसोबत कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या संगीता तावडे यांची प्रशासनाकडून चेष्टा करण्यात आली। ज्यांना गरज आहे त्यांना मदत द्या, गरजू महिलेनं सरकारला ही विनंती केली आहे। तसंच आमची एक वेळ पोट भरण्याची कसरत असताना गाडी कुठून आणू, महिलेनं हा संतप्त सवाल केलाय। लाडक्या बहिणीची योजना आली होती म्हणून मी फॉर्म भरलेला तर तिथून तो फॉर्म काय 1 का 2 महिन्याने तो फॉर्म लेटर आलं मला। लेटर आलं वरून की त्याच्यावर असं लिहिलंय की 4 चाकी आमच्याकडे गाडी आहे। त्या 4 चाकी गाडी आम्हाला राहतं घर नाही आहे व्यवस्थित, हे पण मातीवर दगड लावलेलं आहे। राहतं घर व्यवस्थित नाही, ते 4 चाकी गाडी कुठून आले? आम्हाला एक मजुरी करून एक वेळचं खायला आण भेटाने कठी, ती गाडी कुठून आणणार? काय वाटतं तुम्हाला, काय मागणी काय? मागणी काय म्हणजे ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना सगळं भेटतं, आणि नाही त्यांना, ज्यांना खरंच गरजू लोक आहेत त्यांनाच काय भेटत नाही।